अलिबाग जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी, विशेषतः महिलांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे। जिल्हा रुग्णालय परिसरातील बंद असलेले स्वच्छतागृह आता पुन्हा सुरू करण्याचे आदेश जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलेत। रुग्णालयाच्या आंतररुग्ण इमारतीच्या बाहेरील भागातील नूतनीकरणाच्या कामांमुळे नातेवाईकांच्या सुरक्षिततेसाठी हे स्वच्छतागृह तात्पुरते बंद ठेवण्यात आले होते। या संदर्भात श्रीमती रुपाली पेरेकर यांनी 12 एप्रिल 2026 रोजी प्रशासनाकडे अर्ज करून हे स्वच्छतागृह तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती। त्यांच्या या अर्जाची दखल घेत रुग्णालय प्रशासनाने वेगाने पावले उचलली आहेत। इमारतीच्या बाहेरील दुरुस्तीचे काम आता पूर्ण झाले असून स्वच्छतागृहाची तात्काळ साफसफाई करून ते नातेवाईकांच्या वापरासाठी खुले करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। विशेष म्हणजे रुग्णालयातील या सुविधेत आता अधिक पारदर्शकता आणि शिस्त पाहायला मिळणार आहे। स्वच्छतागृहाची स्वच्छता कोणत्या कर्मचाऱ्यानं आणि कोणत्या वेळेला केली याची माहिती आता दररोज तिथल्या फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निशिकांत पाटील यांनी घेतलेल्या या तत्पर निर्णयामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना, विशेषतः महिला वर्गाला खूप मोठा दिलासा मिळाला असून रुपाली पेरेकर यांनी प्रशासनाचे आभार मानले।